नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण तुळशी विवाह का केला जातो याबद्दल माहिती घेणार आहोत. तसं बघितलं तर आषाढी एकादशी दिवशी देव शयन करतात किंवा देव योगनिद्रा घेतात. त्या दिवशी आपण आषाढी एकादशीला शयनी एकादशी असं म्हणतो आणि त्यापासून 4 महिने ते निद्रस्थ अवस्थेत किंवा योगनिद्रेत असतात आणि त्यांची योगनिद्रा कार्तिक एकादशीला संपते आणि म्हणूनच कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी बारस किंवा द्वादशी असते आणि त्या दिवशी आपल्याकडे तुळशीची लग्न करण्याची परंपरा आहे. ही परंपरा का पडली तर समुद्रकन्या वृंदा होती आणि ती अत्यंत पतिव्रता होती. तिचं लग्न जालिंदर नामक राक्षसाशी झालं. जालिंदर त्याला मारणं अशक्य झालं कारण तिच्या पातिव्रत्यावर तो जगत होता किंवा तिचं पतिव्रतच इतकं होतं की त्याला कोणी मारू शकत नव्हतं. आणि अशातच त्याला शिवाच्या आसनाची किंवा शिवाला जिंकण्याचा मोह झाला. असं करता करता तो प्रत्येकाला जिंकण्याला आणि प्रत्येकावर राज्य करण्याची इच्छा व्यक्त करू लागला. सर्वजण विष्णूकडे गेले. विष्णूकडे गेल्यानंतर विष्णूला त्यांनी सांगितलं की आमचं आसन धोक्यात आहे आणि आमचं तुम्ही रक्षण करा. जेव्हा त्यांनी ते बघितलं की वृंदाच्या पातिव्रत्यावर किंवा पतिव्रता असल्यामुळे वृंदा तिच्या पुण्याईवर जालिंदर एवढा राक्षस असल्यामुळे आणि तरीसुद्धा तो एवढा भयंकर आहे आणि एवढा त्रास देतोय फक्त त्या वृंदाच्या पातिव्रत्यामुळंच आणि याला सर्वस्वी वृंदा जबाबदार आहे. मात्र हे असेल तर तिचं पतिव्रत्य भंग केलं पाहिजे म्हणून त्याने स्वतः जालिंदराचं रूप घेतलं आणि वृंदाचं पातिव्रत्य भंग केलं. असं असेल तरी सुद्धा ज्यावेळेस वृंदाचं पतिव्रत्य भंग झालं तेव्हा तिला समजलं विष्णूनं आपलं पतिव्रत्य भंग केलं. त्यावेळेस त्या क्षणी तिनं विष्णूला शाप दिला की तुझं रूपांतर एका दगडात होईल, काळ्या कुट्ट दगडात होईल, पाषाणात होईल. आणि अशा प्रकारे विष्णूचं दगडात रूपांतर झालं आणि तो दगड म्हणजेच शाळीग्राम. आता शाळीग्रामच्या रूपांतर झाल्यानंतर जेव्हा जालिंदरला अग्निसंस्कार झाला त्याच्याबरोबर त्यावेळेस वृंदासुद्धा त्याच्याबरोबर सती गेली. सती गेल्यानंतर जिथं ती सती गेली होती त्या ठिकाणी एक रोप उगवलं. ते रोप म्हणजे तुळशी. ह्याच्या अगोदर जेव्हा जालिंदरशी तिचा विवाह व्हायचा होता तेव्हा व्हायच्या अगोदर तिला मनातून असं वाटत होतं की माझं लग्न विष्णूशी व्हावं. आणि त्याच प्रकारे जेव्हा त्या राखेतून तिचा जन्म झाला किंवा ते रोप तुळशीचं उगवलं त्यावेळेस विष्णूनं ते पाहिलं. तेव्हा विष्णू म्हणाला तू लक्ष्मीपेक्षा सुद्धा देखणी दिसतेस आणि लक्ष्मीपेक्षा सुद्धा तू श्रेष्ठ आहेस आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की मी तुझ्याबरोबर राहावं. आणि याच कारणाने विष्णू तिच्याशी लग्नाला तयार झाला आणि म्हणूनच विष्णूशी शालिग्रामचं लग्न कार्तिक शुद्ध द्वादशीला लावलं जातं. म्हणजेच तुळशी विवाह ह्या बार्शी दिवशी केला जातो. जेव्हा अजून एक गोष्ट झाली, जेव्हा तिनं शाप दिला तू शाळीग्राम होशील किंवा तू दगड होशील त्याच वेळेस तिनं हाही शाप त्याला दिला होता की तू तुझ्या पत्नीपासून सुद्धा बाजूला फेकला जाशील किंवा बाजूला राहावं लागेल तुला, असं सुद्धा विष्णूला शाप दिला होता. आणि पतिव्रता असल्यामुळे तो देखील तिचा शाप खरा झाला. म्हणजेच जेव्हा राम आणि सीता हे दोघंजणं एकत्र असताना सीतेला 14 वर्ष वेगळं राहावं लागलं. ते केवळ वृंदाच्या शापामुळेच. अशा प्रकारे आपण हे महात्म्य किंवा हे सण साजरे करत असतो.
असं असेल तरी पण आपण अगदी मनोभावे ती पूजा करतो. पूजा करताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. अर्थात पूजेसाठी चिंचा, आवळे, लाकडाची एक फणी, मंगळसूत्राचे मणी, अशा करंडा, कुंकवाचा करंडा जो की लाकडाचा, आत्ताच्या काळात प्लॅस्टिकचा असतो पण पहिल्यांदा लाकडाचा असायचा. ऊस, जे 5 ऊस त्या ह्याला बांधले जातात, तुळशीला बांधले जातात. आणि कृष्णाची मूर्ती जी षोडोपचारे पूजा करून तुळशीमध्ये ठेवली जाते आणि अंतरपाट धरून तुळशीचं लग्न लावलं जातं. त्याच्यानंतरची एक प्रथा अशी पण आहे की जेव्हा तुळशीचं लग्न लावलं जातं, आरती केली जाते मनोभावे, त्यावेळेस एक गोष्ट हमखास म्हटली जाते आणि ती म्हणजे उचित उचित गोविंद. 6 महिने झोपली होतीस, आता जागी हो, जगाचं कल्याण कर, त्याच्याबरोबर आमचंही कल्याण कर, अशी तुळशीची विनवणी केली जाते. म्हणजेच 6 महिने आपल्याकडे कोणतंही शुभकार्य होत नाही, मात्र तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नादी कार्यासारखी कार्य केली जातात. म्हणून ही प्रार्थना तुळशीला केली जाते आणि आपण लग्नादी कार्यासारखी शुभकार्य करण्यासाठी रिकामे होतो किंवा आपल्याला ती वेळ योग्य मानली जाते. अशी ही आपली परंपरा. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक परंपरेला फार महत्त्व आहे आणि ती आपण साजरी करतो किंवा त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र येतो. सामाजिकता वाढते किंवा सामाजिक भाव तयार होतो आणि एकत्रीकरणाचा भाव देखील तयार होतो. एकोप्याने राहणे काय असते हे सुद्धा आपण त्यावेळेस शिकलो जातो. अशी ही तुळशी विवाहाची कथा आणि माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका. थँक्यू मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणींनो.